कशा आमच्या कोंबड्या सावलीला बसले त्या बघा, नाही का. ह्याच्यासाठी आम्ही तत्तू लावला आहे. असं झाडाखाली बसतात आणि हे जे पाणी आहे आम्ही गया धुतो, हे पाणी असं असं गारव्याला बसतात. ह्याच्यात मग दानवं किडं तयार होतात ना, मग ते असं उकरून खातात कोंबड्या. म्हणजे कोंबड्यांसाठी हे जे पाणी जे घालवतो रोज गया धुतलेलं पाणी, हे असं आम्ही पाट बनवल्यागत आहे. हे बघा कोंबड्या कशा गारव्याला बसले त्या, हे का. गया धुतलेलं पाणी रोज, हे बघा हे असंच पाणी पूर्ण असं पाट आहे, हे का. पूर्ण जसं तेवढा तत्व आहे ना, तेवढा पूर्ण असा पाट बनवल्यागत आहे. पूर्ण असं हे तत्तूच्या झाडांना सगळं पाणी जातं. ह्याच्यामध्ये दिवसभर आमच्या कोंबड्या गारव्याला बसतात. कोंबड्यांना गारवा लागतो, मग असे गारव्याला बसतात. आणि उकरून पण किडा मुंगी काय ते दानवं वगैरे तयार होतात, ते हे खातात आमच्या कोंबड्या. मग हे अशा खाते त्या, पाणी पितात आणि अशा बसतात इथं. बघा कशा बसल्या त्या सगळ्या. आराम करायचा चाललाय कोंबड्यांचा आता, हे का. मी असं गया धुतलेलं पाणी याच्या ह्याच्या झाडं बी जगून निघते ती कोंबड्यांसाठी. हे उकरतात ना कोंबड्या, ह्याच्यातून शेण म्हणजे ते शेण पण येतं ना थोडंफार बाहेर. हे सगळं उकरतात कोंबड्या. हे उकरलेलं परत आम्ही पाटीनं भरतो, पाटीत भरतो आणि शेतामध्ये टाकतो आम्ही. हे कोंबड्याने उकरलेलं पण आहे, हे तर आता उकरलेलं आहे बघा हे. मग हे असं साठतं, मग हे सगळं आम्ही भरतो. ह्याचा उपयोग दोन होतात. एक कोंबड्यांसाठी गारवा, किडामुंगी खाण्यासाठी त्यांना दानवं वगैरे पण तयार होतात, मग ते पण खातात कोंबड्या. आणि झाडांना पाणी पण, झाडं पण आपली व्यवस्थित असं जगून निघतात. हे काय तत्तू कसा दिसतोय बघा, हिरवागार, हे का.